नमस्कार. मी सौ श्वेता श्रीनिवास रिजवूड रोहावरून आलेली आहे. अनेक वर्षांचं एक स्वप्न होतं की माधवबागमध्ये जायचं. माझ्या मिस्टरांना बरेच वेळा असं बरं नसायचं, माझे काही प्रॉब्लेम, आईचे भावांचे असे प्रॉब्लेम असायचे, पण वाटायचं की आपण माधवबागला जावं, पण तो योग काही आला नव्हता. तर आज आमच्या ज्या निशाताई खरिवले म्हणून एक आमच्या रोह्याच्या ताई आहेत, त्यांनी आमच्या महिला मंडळात आणि आमच्या मैत्री मंडळात असा एक मेसेज टाकला की आपण माधवबागला ट्रिप काढूया. तर आम्ही सगळ्या 50 महिला त्यांना जॉईन झालो आणि आज सकाळी आम्ही रोह्याहून 6 वाजता या सहलीसाठी निघालो आणि 9 वाजता आम्ही इथे माधवबागमध्ये आमचं आगमन झालेलं आहे. आणि इथे आल्यावर एवढं प्रसन्न वाटलं ना की जसं की आपल्या घरीच आपल्याच परिसरात आपण वावरतोय. इथे प्रत्येक व्यक्ती एवढी अदबशीर, आदर्श असे सगळा इथल्या स्टाफ आहे, नर्स आहेत आणि डॉक्टर्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचे कोऑपरेटिव्ह आहेत. इथे एक विशेष करून मला आवर्जून सांगावीशी गोष्ट म्हणजे इथे गाडी आहे, म्हणजे पेशंटसाठी गाडी ठेवली त्यांनी. म्हणजे माझ्यासारखा मी डिसेबिलिटीची व्यक्ती आहे, तर तिथे गाडीची सुविधा आहे. मला प्रश्न पडलेला आहे की 5 एकराचा परिसर आहे आणि मग तो चालायचा कसा, मी काही बघू शकत नाही. पण तिथे आम्हाला काही यांच्या सरांच्या म्हणजे जे स्टाफ आहे ते सांगितलं की ते मॅडम गाडीची सुविधा आहे. मग लगेच सांगितल्या आम्हाला गाडी उपलब्ध होते आणि गाडीतून आम्हाला त्यांनी परिसरातली माहिती दिली आणि आमची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि उपचार पण चांगले आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी ECG काढला, BP, शुगर टेस्ट केल्या आणि छोटे छोटे आणखीन पण काही आमच्या चाचण्या त्यांनी घेतल्या. आणि मेन म्हणजे आमचा मसाज जो मला अनुभवायचा होता. मी आयुष्यात मसाज हा प्रकार कधीच अनुभवला नव्हता, पण इथे आल्यानंतर मला मसाज अतिशय उत्तम म्हणजे उत्कृष्ट असा मसाज मला मिळालेला आहे. त्या मसाज करणाऱ्या ताई, मावशी अशा ताई आहेत, त्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि ह्या सगळ्यांचं श्रेय इथली व्यवस्था करणारी जी व्यक्ती आहेत, मंडळी आहेत, त्यांच्यासाठी जाईल, कारण की त्यांनी खूप चांगला स्टाफ इथे ठेवलेला आहे. धन्यवाद. अशाच प्रकारच्या सोयीसुविधा सगळ्यांना मिळत राहून दे आणि जगभरातून बरीचशी लोकं इथे येऊ दे. त्यासाठी ह्या माधवबागच्या संस्थेला माझे खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार.